हॅलो गाईज, तर आता आम्ही आलेलो आहे ठाणे स्टेशनला. तर जसं तुम्ही बघू शकता ॲज इट इज आमची पूर्ण फॅमिली चाललेली आहे तर दिवाळी वेकेशनसाठी. सो ते तुम्हाला आता समजेल की आम्ही कुठे चाललो आहे. सो स्टे ट्यून फॉर दिस व्हिडिओ. ते फॅमिली मेंबर्स इथे आलेत, बघू शकता तुम्ही. अजून बाकीचे यायचे बाकी आहेत, तर आता पण त्यांना इथे थांबलोय. आय गेस ते लोक दुसऱ्या साईडला असतील, तर इथे आमची ट्रेन येईल प्लॅटफॉर्मला. तर गाईज जसं मी तुम्हाला सांगितलं आमचे अर्धे मेंबर दुसऱ्याकडे, तर हे बघा सगळे या साईडला थांबलेले आहेत. आमच्या तस्माईची फर्स्ट पिकनिक आहे. ये एक्साइटेड आहे जामलो. तो गाईज दानीची पण फर्स्ट ट्रिप आहे. हाय कर. आमची ट्रेन आलेली आहे, वंदे भारत एक्सप्रेस. तर या ट्रेनने आता आम्ही जाऊया डायरेक्ट मडगाव. चला. सो गाईज आता ट्रेन मध्ये बसलोय आणि आता आम्ही नेक्स्ट स्टॉप पर्यंत पण पोहोचलोय. तसं तर आता आमची ट्रेन आहे ती आहे वंदे भारत. आता मी आल्या आम्हाला इथे आम्ही हे बघा एक इन्स्टंट चाय दिलाय, त्याच्याबरोबर पाणी दिलं नाहीये, सोडा देतील, आणि एक डायजेस्टिव्ह बिस्किट दिलं यावेळी आपल्याला. सो असे इथं सर्व्हिस भेटत राहतील आम्हाला, बिकॉज जर तुम्हाला असे सर्व्हिसेस पाहिजे असेल ट्रेनमध्ये, सो या ट्रेनच्या तिकीटमध्ये ते सगळं इन्क्लूड करायला लागतं आपल्याला, तरच ते आपल्याला असं भेटतं खायला वगैरे. तर आता मी ते इन्क्लूड केलं आहे म्हणून ते आम्हाला भेटलं आहे. सो आता मी तुम्हाला दाखवेन पुढे अजून काय फूड वगैरे इथे ट्रेनमध्ये. फायनली आता आपलं गरम पाणी आलेलं आहे इथं, तर आता आपण मसाला चाय बनवूया. चलो स्टार्ट कर दिया गाइस, स्टार्ट हो गया. मध्ये आलेला गाण केली गाईज मी माझी पॅन्टला. इथं आपला चाय बनलेला आहे. जरा यु नो चाय सारखं नाही वाटत आहे तुम्हाला. आपण टेस्ट करू कसं लागतंय. नको टेस्ट करू गाईज, टेस्ट करू. नको बाबा. थिंग वी हैड घर का पोहा जो मेरे मामी ने लाया है. शपथ मामीने मस्त काम केलंय, हेच खावत आपण. मेंबर्स इथे सगळे बसलेले आहेत. बाकीचे वधू इथे आहे, आम्ही मामा इथे आहेत. हे दोघे इथे बसले आहेत. हे हिरोईन आहे आपल्या सगळ्या. आपले मेंबर्स मेन मेंबर्स आहेत, मॅनेजर आपले. सो गाईस आता इथं 7:45 वाजले आणि आपल्या 7:45ला इथं ब्रेकफास्ट आलेला आहे. आता बघूया आपण यातल्या काय दिलं तर यावेळी आपल्याला ब्रेकफास्ट साठी. ब्रेड दिलंय, एक बटर दिलाय छोटासा. इथे यावेळी आपल्याला सॅनिटायझर पण दिलंय हात धुवायला, आणि उपमा आहे, एक पॅटीस आहे, आलू टिक्की आहे सही, आणि आपल्याला केक दिलाय. सॉस पण आहे इथं, सॉस पण आहे. चला आता खाऊया आणि कसं लागते. चायचा टेस्ट आता बघितलं असेल चाय कसा होता ते. आता मला नाश्ता एक्सपेक्टेशन आहे की चांगला असायला पाहिजे, पण नाही चांगला असायला पाहिजे. चला खाऊ. सवय आता ऑलमोस्ट 10 वाजले सकाळचे आणि सगळे झोपल्यात. सगळे 2-3 जण जागे असतील तर मोजून. आता मी पण आता पिक्चर बघत होतो टाइमपास साठी, पिक्चर बघून पण झालं. आणि गाईज तो नाश्त्याचा जो रिव्ह्यू आहे तो मी चांगला देईन, बिकॉज ऑफ चाय वगैरे पेक्षा तो खूप चांगला होता आणि मला आवडला. आणि ते एवढा दिला होता की तो मला संपला पण नाही. सो गुड. अरे मला ते बॅनरचा काढायचं तुझा नाही, काही माणूस आहे. चला आता जास्त थांबणार नाही आपली गाडी. चलो. सो गाईज आता आम्ही TV पर्यंत पोहोचलोय
आणि आता आम्हाला इथे उतरायचं नाही आहे. आमचं गाव आमचं स्टेशन जो आहे तो मडगावचा आहे. सो तिकडे 24 किलोमीटर्स आहे अजून. पोहोचूया 15-20 मिनिटामध्ये. आता तिकडून परत आम्हाला दुसरी ट्रेन करून जायचं त्याच्या पुढे. सो गाईज आता आम्ही मडगावला पोहोचलोय आणि आता ही आमची मुर्डेश्वरला जायची ट्रेन लागलेली आहे. आता आम्ही इथं आमचा कोच शोधतोय. कुठल्या कोचमध्ये आम्ही चलो आता या ट्रेनमध्ये बसायचं आणि मुर्डेश्वरला जायचं. वंदे भारतमधून डायरेक्ट या ट्रेनमध्ये आम्ही शिफ्ट झालो. जरा गरीब झालो आता. आम्ही पहिले आम्ही होतो, आता जरा गरीब झालो. सगळं चला जाऊया ट्रेनमध्ये बसू. कशी आहे ट्रेन ते पण बघूया. इथं 1-2 मेंबर्स आहेत आपले. इथं पण आहेत आमचा मामा. हे बघा इथं बसलेत बाकीचे. अर्धे इथं बसलेत, अर्धे इथं पण आहेत. ही मामी. फायनली गाईस पोहोचलो मुर्डेश्वरला. आणि आता सगळी बघा पब्लिक चालले आपलीच. तर स्टेशनच्या बाहेर जाऊ आणि इथून डायरेक्ट रूमवर फ्रेश वगैरे हो. चलो हाय. तर आता आम्ही इथं पोहोचलोय लॉजवर. हे बघा आता जाऊया जरा रूमवर आराम वगैरे करू. चला आता आम्ही रेडी वगैरे झालोय आणि आता चाललोय आम्ही मंदिराजवळ असंच फेरी मारण्यासाठी फिरायला. चला सगळे पब्लिक निघाली आपली. चला सो गाईज आता आम्ही इथं मंदिराजवळ आलोय आणि हे बघा हा मंदिर आहे. इथे मस्त लाइटिंग वगैरे केलंय. गाईस पोहोचलो आता आम्ही मंदिर जवळ. हे बघा आता दर्शन घ्यायचं की नाही आता ते नक्की नाही, बघूया. आता झालं तर ठीक. चला चला चाललो आम्ही दर्शनासाठी. इथून तर काय आता मी पोहोचले मंदिराजवळ. मस्त आता दर्शन वगैरे घेऊया. ही एंट्रन्स आहे मंदिरची. चला मंदिरात आलेलं आहे आतमध्ये आणि ते थोडीशीच गर्दी आहे फक्त. आय मीन थोडीशी लाईन आहे ती पण कव्हर अप होऊन जाईल लगेच. इथूनच शंकर दिसते बघा. चला आता मोरे गाईस. फायनली थोडाच आता पोहोचलो. इथंच मंदिर आहे. चला आतमध्ये जाऊ. सगळ्या साऊथच्या मंदिरासारखं इथे पण खूप सारी मंदिर आहेत अजून. बघा इथे इथे काय इथे काय. जय श्रीराम जय बजरंग. चला पाय पडूया. तर आता काही दर्शन वगैरे झालं. आता आमचं इथे जे बाकीचे मंदिर होते त्याचे पण दर्शन वगैरे झाले आता. तो सॉरी फोटो झालो. इथे थोडंसं शंकराचा व्ह्यू दिसतंय. हे बघा हा मेन मंदिर आहे इकडे आणि हे सगळे छोटे छोटे हे जे मंदिर आहेत. आली फोटो काढायला आली. चला गाईच ठेवायला लागला तर मला फोटो काढायचा आहे. इथं मस्त रथचं वेगळं स्टॅच्यू आहे. ते आता आम्ही सकाळी जाऊया बघायला. हे बघा
शंकराचं पण स्टॅच्यू आहे इथे मस्त. सो गाईज आता आमचं दर्शन वगैरे झालंय, मस्त दर्शन झालं. आम्ही पाटीचे स्टॅच्यू वगैरे पण बघायला गेलो, तुम्ही बघितलंय ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही चाललो जरा काय डिनर वगैरे करूया आणि जाऊया परत रूमवर सकाळी, कारण की मला सकाळी तर परत यायचं इथे. सो हे बघा नाईट व्ह्यू गाईज, जाम मस्त वाटतंय इथे, जाम मस्त वाटतंय. आता साईडला जे समुद्र आहे ते दिसणार नाही रात्रीच्या मुले, ते तर तुम्हाला मी सकाळी दाखवेन ब्लॉगमध्ये. जाम सारी मच्छी इथंच आहे, उद्याला खावायचं आपण ही सगळी आता मच्छी, टेस्टी दिसते. सो गाईज आता मी जेवलो आहे जरा आणि जेवण वगैरे चाललं आता परत रूमवर. एवढी भूक लागली मी जेवताना ब्लॉग काढायचं पण विसरलं. हे जरा वजन दिलंय माझ्यावर यु नो. चला आमचे आता अर्धे मेंबर्स इथे आहेत, चला जाऊया. चलो चालते. गुड मॉर्निंग गाईज. सो आता मी चालले मस्त तयार वगैरे होऊन मंदिरात परत पाय पडायला आणि खूप सारे फोटो काढायला. काल संध्याकाळ होती म्हणून एवढे फोटो काढायला भेटले नाही, तर आता जाऊ मस्त फोटो वगैरे काढू. पहिले बघूया नाश्ता करायचा की नाही की नंतर करायचा. चला. सुबह सुबह नारियल पानी पी रही है ये, नारियल पानी गाईज. मस्त आम्ही नाश्ता वगैरे केला, मस्त साऊथ इंडियन डोसा खाला, मेंदोडा खाला. चला आता जाऊ पाय पाडू शंकराच्या नाश्ता केल्यावर. चला गाईज कैसे दिसता हो ते. आता ऐसा आम्ही गॉगल घातले ना, मग जरा कैसा नवीन घेतले नाही 1000 रुपयाचा काही पण थापा मारता यायची. शून्य काढलं 1000 रुपये. चला आता आम्ही चाललो इथून शिवाच्या स्टॅच्यू जवळ, फोटो वगैरे काढूया आणि तुम्हाला फायनली गाईज पोहोचलो वरती, एवढं चढून आलो. आता इथे मंदिर आहे, ते दर्शन घेऊ आणि इथे पाठीमागे गुफा आहे, तिकडे आम्ही गुफेत जाऊया. तिकडे ठेवला ना तेव्हा रावणाने रागामध्ये येऊन ना गणपती बाप्पाच्या डोक्यावर असं एकदम केले मारला. त्याच्यामुळे गणपती बाप्पाच्या इथे थोडीशी चीर पडली, म्हणून आपल्या ज्या मूर्त्या असतात त्या गणपती बाप्पाच्या थोड्याशा इथे बघा असं काय बोलतात त्याला, एक शेप आलेला असतो, चीर असते, समथिंग काहीतरी असतं, तर हे याच्यामुळे झालेलं आहे. हा जो शिवलिंग इकडे ठेवला गेला आत्मलिंग ना, त्या आत्मलिंगाचे ना हा तो प्रयत्न करत होता रावण काढायचे आणि ते निघाला नाही, त्याचे तुकडे उडले आणि तुकडे जे उडले ना ते सगळे ह्या ठिकाणी पडलेले आहेत. गोकर्णाला इकडे आपण आत्मलिंग ठेवला त्याचा गणपतीच्या तर्फे, आणि मग साथेश्वर, दरेश्वर, गुरुगंटेश्वर आणि मुरुडेश्वर अशा ठिकाणी ह्याचे हे तुकडे तिथे पडलेले आहेत, असं झालेलं आहे. आता आम्ही शिवाचा स्टॅच्यू वगैरे बघून आलो आणि आता मी मम्मी पप्पा परत चाललोय दर्शनासाठी. सो त्या लाईनीतच चाललंय मी. चला आता जाऊया दर्शन वगैरे घेऊया परत. रूम वगैरे आलो, फ्रेश वगैरे काय नाही झालं, डायरेक्ट बॅग पॅक केली. आता बस मध्ये बसून आम्ही जाऊया गोकर्णासाठी. चला आता सगळे निघलेत, खाली गेलेत सगळे. चलो चिल्लर पार्टी यो परला. हलू हलू हाय क्या, किधर जा रहे किधर? ये बर्थडे बॉय, हैप्पी बर्थडे. थैंक यू. पार्टी विटी रात्री ओके रात्री. हे आपले जेंटलमॅन सगळे इथं बसलेत, बाकीचे तिकडे आहेत. चला सगळे इथं बसलेत, वेटिंग आहेत सगळे बस साठी. हा हाय हाय हाय. बेसल्या गाडी लगेच आमची गाडी थांबली. 5 मिनिटं भी नाही झाली. हे काय ऐसा. आता आम्ही जेवलो मस्त एकी, म्हणजे बाकीचे बस आतमध्ये बसलेत.
मला जागा नव्हती म्हणून इथं बसलो बाहेर. चला आता परत जाऊ बसमध्ये बसू आणि भोकर नदी स्टार्ट करू. आम्ही इथं आलो होतो पुनावरला बोटिंग करायसाठी. हे बघा इथे पण कोणच चालला नाही बोटिंग मध्ये बिकॉज इथे जो ऊन आहे ना. माझी बोट होती जाम गरमी म्हणून मी यांना फिरवू शकत नाही. मी संध्याकाळी या मग मी फिरवीन तुम्हाला. मम्मीला आपण हायर करू आता पुढच्या दिवस पासून. इथं जाम ऊन आहे गाईज म्हणून इथं कोणच आता. कधी घेतली अगं घेतले मी म्हणजे झाले मला पण घ्यायचे रे म्हणून मी विचारते भाड्याशी घेतलीस का तू. माझा धंदा डाऊन घेतस का तुझं असंच असतं. मी काय घेतलं का तुला पाहिजे. जाऊ दे गाईज ही लोक बोट घेतील रात्री जाम पैसे देतील लोक. आपण जाऊया आता इथून बाय बाय. फोटो आणायचा आहे पण जिला. चला काय आता मी ठेवते फोटो काढायचा मला मम्मीला. बघ बघ बघ. हॅलो आम्ही रेडी आहोत पाण्यामध्ये जायला. चला मग चला चला उडी टाका. चला याला फेकू. कायला निघू चाल बोलताय. आमच्या सगळीच फ्री मध्ये नेतात ना.